हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे आळू वडी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। आळू वडी न तुटता पूर्ण त्याला लेयर्स कशा बनवायच्या हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। आता आपण इथे सुरुवात करूया। इथे मी मोठ्या वाट्या भरून तीन वाट्या भरून इथे डाळीचे पीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे भरून इथे तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तांदळाच्या पिठामुळे आपली वडी ही तेलकट होत नाही, क्रिस्पी होते। आता आपण हे मिक्स करून हलकं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची, स्लो गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता आपले हे भाजून झालेले आपण थंड व्हायला साईडला ठेवूया। इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली, इथे मी 12 पानं घेतलेली आहे। आता आपण ह्या पानांची ही जी देठ दिसतात ना, शिरा देठ, ही देठ असं हलकंसं आपल्याला सुरीने काढून घ्यायचं आहे आणि सावकाश काढायचं। आपलं पान तुटणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला। आपलं जोपर्यंत निघतंय तोपर्यंत आपण ते हलक्या हाताने सुरीने काढून घ्यायचं। पान तुटायचं नाही याची काळजी घ्यायची आपण। हे बघा, हलकंसं काढून घ्यायचं। बघा, अशी पूर्ण ही शीर त्याची निघते आणि लाटण्याने आपल्याला हे असं छान पोळी जशी आपण लाटतो ना तसं लाटून घ्यायचं आहे। एक हलकंसं लाटणं फिरवायचं की ते ज्या शिरा आहेत ना त्या अशा मऊ होतात, म्हणजे आपली रोल बनवताना तुटत नाही। फक्त ते शीर काढताना तेवढी काळजी घ्यायची आपण, हलक्या हाताने काढायचं ते। असं पूर्ण आपल्याला हे लाटणं फिरवून घ्यायचं, पोळी लाटतो त्याप्रमाणे। आता मी तुम्हाला दुसरं पण दाखवते काढून। जेवढं आपल्याला काढता येते तोपर्यंत काढायचं ते। हे बघा, असं काढून घ्यायचं। ह्याच्यामुळे काय होतं, आपण जेव्हा ते रोल करतो ना त्यावेळेला तुटण्याची शक्यता असते। हे असं हलकंसं जेवढं निघतं तेवढं काढूया आपण आणि ह्याला पण आपण असं लाटण्याने ह्या पानाला पण फिरून घेऊया। हे बघा, असं कशी हे तुटते ह्याच्यामुळे। हे असं हलकंसं लाटणं फिरून घ्यायचं त्याच्यावर। इथे माझी 12 पानं आहे, त्याला मी 3 मोठ्या वाट्या भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। आता आपण ह्याच्यामध्ये मिरची, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे ह्याचं वाटण मिक्सरमधनं काढून टाकलेलं आहे। आरडं-भरडं वाटण केलेलं आहे। 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बडीशोप इथे भाजून आरडी-भरडी मिक्सरमधनं काढलेली। ती एकदम बारीक पण नाही करायची आणि एकदम जाड पण नाही ठेवायची, आरडं-भरडं करायचं। आणि 2 चमचे इथे तीळ टाकलेले आणि 1 चमचा भरून जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ आणि इथे आपण 1 चमचा भरून गूळ चिरून घेतलेला आहे। 1 छोटा चमचा भरून हळद आणि 10-12 चिंच हे मी भिजत टाकलेले आहे। 1 तासापूर्वी टाकलेले होते, ते छान असं गाळून घेतलेले, त्याचा कोळ इथे टाकत आहे मी आता। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं टाकल्यानंतर आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं थोडं थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं। एकदम पाणी नाही टाकायचं, नाहीतर पातळ होतं ते। जेवढं लागेल तेवढंच पाणी आपल्याला इथे यूज करायचं। अजून थोडं टाकूया पाणी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, आपल्या पानांना जसं बसेल ते परफेक्ट झालेलं आहे आपलं। आता आपण ह्या पानांना लावून घेऊया। इथे वर सर्वात आधी मोठं पान घ्यायचं आणि असं लावून घ्यायचं। आपण याच्यामध्ये हे अशी वडी बनवताना बरेच वेळा वडी बनवल्यानंतर आपण खातो, 1 तासाने आपला घसा असा खवखवतो,
बरीच पानं असतात वेगवेगळी, तर ते खवखवतो असं. तर आपण त्याच्यासाठी इथे एक चिंचाचा कोळ घालायचा, त्याच्यामुळे आपले घशाला खवखव नाही होत खाल्ल्यानंतर. आणि बडीशोप टाकली आपण, ते बडीशोपाची थोडीशी हलकीशी भाजून आपण त्याची पूड करून इथे टाकलेली. आपण डीप फ्राय केले किंवा शालो फ्राय करून जे वडी खातो ना, त्याच्यानंतर आपल्याला खोकला येतो, बऱ्याच जणांना येतोच तेलकट खाल्ल्यामुळं, म्हणून बडीशोप आपण इथे यूज केलेली, त्याच्यामुळे आपल्याला खोकला पण येत नाही. आणि गूळ टाकलेला आहे, गुळामुळं पण त्याची चव पण खूप छान येते. चिंच, गूळ, बडीशोप हे सगळं टाकल्यामुळं आपलं वडी अप्रतिम लागते खायला. आपण इथे लसूण, आलं, मिरची, जिरे ह्याचं पण वाटण टाकलेलं आहे, मिरची पावडर, धनेपूड, हे सर्व मसाल्यांचं पण जे टाकलेले मसाले, कोरडे मसाले आणि मिक्सरमधून काढून टाकलेले, त्याच्यामुळं आपली वडी अप्रतिम होते. आणि चिंचाचा कोळ तर तुम्ही टाकाच इथे, बडीशोप, गूळ, आंबट, गोड, तिखट अशी चव याची खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की मी ज्याप्रमाणे केली त्याचप्रमाणे अशी वडी बनवून बघा. तुम्ही जर पहिल्यांदा अशी वडी बनवत असाल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने तुम्ही आळूवडी बनवा, कधीही फेल जाणार नाही, परफेक्ट होणार आणि खायला पण खूप छान लागते. आणि ही पानं लावताना असे पान सर्वात मोठं लावायचं, त्यानंतर साईजला एक छोटं असेल ते लावायचं आणि सगळ्यात लहान पान वर लावायचं. असे आपण 12 पाने किती असेल घेतलेले आपण पानं ते असेच लावायचे आपण. आणि हे जे आपलं पीठ असतं मिश्रण, हे पूर्ण पानांना असं लावून घ्यायचं पूर्ण. हे भिजवताना जरा जास्त भिजवायचं, कमी पडता कामा नये. जास्त झालंच तर आपण त्याच्यामध्ये एक कांदा चिरून, ते जे मिश्रण उरलं पिठाचं ते एक कांदा चिरून त्यात टाकायचं, आपली भजी होतात. पण कमी नाही पडून द्यायचं, कारण आपण जे मसाले घेतलेले असतात ते प्रमाणात घेतलेले असतात. आणि परत वरतून पीठ टाकलं की आपली वडीची चव पण बिघडते, म्हणून भिजवताना जरा जास्त भिजवलं तरी चालेल, पण आपल्या पानांना पूर्ण लागलं पाहिजे पीठ. हे बघा इथे मी 4 पानं यूज केलेली. बरेच जण इथे 2-3च पानं यूज करतात, पण 4 पानं करायची कधी पण यूज येते. पूर्ण 4 पानांना असं पीठ लावून घ्यायचं हे मिश्रण, त्याच्यामुळे आपले लेयर पण छान येते आणि वडी खायला पण खूप खुसखुशीत लागते अशी. आणि लावून झाल्यानंतर परत आपण चेक करायचं, कुठे राहिलं असेल साईडला ते परत एकदा आपण लावून घ्यायचं पूर्ण. म्हणून तुम्हाला मी म्हणले की पीठ शक्यतो इथे जास्त भिजवायचं. आता आपण हे 2 साईड अशी फोल्ड करून घ्यायची आणि तिथे पण आपल्याला असं पीठ लावून घ्यायचं. हे बघा असं पूर्ण लावून घ्यायचं. लावल्यानंतर हे बघा मी परत पूर्ण सर्व लावून घेतलेलं आहे पीठ, तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघा आणि आता हे लावल्यानंतर आपण या साईडची हे बघा एक साईड अशी फोल्ड करून घ्यायची इथे आणि तिथे परत आपण पीठ लावूया. पूर्ण हे जे पान असतं ना ते पूर्ण असं इथे दाबून पीठ लावून घ्यायचं की आपण जेव्हा हे वाफवतो ना तेव्हा पण आपले हे तुटत नाही. ही पण बाजू आपण अशीच हे बघा अशीच घ्यायचं लावून, तिथे पण पीठ लावून घ्यायचं परत. हे 4ही बाजू आपण अशा फोल्ड केल्या ना की आपला हा रोल कधीच तुटत नाही. असंच पीठ लावायचं आणि 4ही बाजू अशा हे फोल्ड करून घ्यायच्या. परत पुन्हा ते पीठ हे लावून घ्यायचं मिश्रण. म्हणजे आपण जेव्हा असा रोल बनवतो ना हा घट्ट बनवायचा, जेव्हा हे बघा असं बनवतोय ना त्याच वेळेला असा हा अंगठ्याच्या ह्याने घट्ट असा रोल बनवायचा की आपण जेव्हा वाफवतो तेव्हा हात तुटण्याची शक्यताच नसते. आणि अंगठ्याने आत प्रेस करायचं आणि रोल पुढे ओढून घ्यायचा असा घट्ट.
निघत असेल तर अजून थोडं पीठ लावायचं। हे बघा असं पूर्ण रोल आपला घट्ट तयार झालेला आहे। आणि दोन्ही साईडला परत आपण हे पीठ लावून घ्यायचं की इथून पण आपला ओपन होत नाही, घट्ट बसतो असा। बरेच जण असे दोन्ही साईडला नाही लावत, पण आपण लावून घ्यायचं म्हणजे आपला ओपन होत नाही आणि आपलं पीठ हे पूर्ण वडीला लागलेलं लागतं। आता पुढचे पण मी रोल हे सर्व असेच बनवून घेणार आहे। इथे 12 पानांचे माझे 3 रोल झाले। आता आपण इथे पाणी ठेवलेले आहे तापायला, पण चाळणीला तेल लावून घेतलेले आहे किंवा चाळणीवर तुम्ही केळीचं पान पण ठेवू शकता किंवा पातळ कॉटनचा कापड पण ठेवू शकता। आणि आपल्याला 10 मिनिटं हे वाफून घ्यायची। 10 मिनिटांनी आपण बघूया, चेक करूया। सुरीच्या साहाय्याने अशी सुरी आत टाकून बघायची, सुरीला चिकटलं की अजून होऊ द्यायचे ना। झाले आपले परफेक्ट, सुरीला चिकटलं नाही आहे। आता आपण हे थंड करून घ्यायचे पूर्ण। हे बघा आपले पूर्ण थंड झालेले आहे। आपण जेवढे थंड होऊन देऊन मग कट करू ना, तेवढे आपले रोल कट करायला सोपे जातात आणि तुटत नाही। हे बघा असे पटकन कट होतात। जेवढं आपण गार करून घेतले ना त्यानंतर कट करायचे। बघा त्याला धरायची पण गरज लागत नाही, सुरीच्या साहाय्याने पटकन कट होतात। तुम्हाला कसे जाड पातळ जसे कट करायचे तसे तुम्ही करू शकता। आणि याची लेयर बघा, पूर्ण लेयर पण आलेली आपल्या वडीला। पूर्ण या रोलला असेच लेयर आलेले आहे। आता आपण असेच सर्व कट करून घेऊया। पीठ लावल्यामुळं पूर्ण आत पण पीठ जातं। सगळ्या मी इथे कट करून घेतलेले। आता इथे मी 4 पोळ्या तेल टाकलेले आहे। मी इथे शालो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल ते तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। सावकाश टाकायचं, तेल उकळलेलं असतं। आणि ह्या टाकल्यानंतर आपण ह्याला सारखं हलवायचं नाही, म्हणजे मिक्स नाही करायचं। होऊन द्यायचं एक, जोपर्यंत त्या अशा भाजल्या जातात, तेलवर येतं ना। हे बघा छान कलर पण गोल्डन आलेला आहे बघा। एकदम छान खरपूस फ्राय झालेले आहे। आणि सावकाश त्याला पलटी मारून घ्यायची आपल्याला। शक्यतो झाऱ्याने नाही, उलटण्यानेच करायचं। झाऱ्याने तुटतात मग त्या, कारण खूप अशा सुट्ट्या मोकळ्या लेयरच्या असतात ना। सावकाश आपण त्याला पलटी मारून घेऊया। आता मी तुम्हाला इथे एक घेऊन दाखवते पुढे। हे बघा पूर्ण 4 पानांचा आपण लावलेला थर होता। 4 पानांचे बघा लेयर्स इथं पूर्ण दिसत आहेत आणि अशा क्रिस्पी झालेले पूर्ण लेयर्स दिसत आहेत इथे। दिसायला पण सुंदर दिसतात। जेवढे आपण रोल बनवले पूर्ण रोलच्या वड्यांना असेच लेयर्स येतात। ज्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला जी पद्धत, त्याच पद्धतीने केल्या की अशाच वड्या होतात। आता पुढच्याही अशाच आपण बनवून फ्राय करून घेणार आहोत। फक्त त्याला पलटी करताना सावकाश करायच्या। हे बघा पूर्ण आपल्या इतक्या लेयर्स आले की ते सुट्ट्या होतात। हे बघा इथे मी पूर्ण अशाच फ्राय करून घेतलेले आहे, शालो फ्राय। बघा दिसायला किती सुंदर दिसत आहेत। प्रत्येक वडीला तुम्ही बघू शकता लेयर्स कशा आलेले आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल लगेच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। अशा ह्या वड्या फ्राय केल्यानंतर त्याच्यावर असं ओलं खोबरं टाकायचं। ओलं खोबरं टाकल्यानंतर इतक्या अप्रतिम लागतात खायला, खूप टेस्टी लागतात। तुम्ही नक्की बनवून बघा।
आणि मला कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आता मी तुम्हाला ही किती क्रिस्पी झाले हे दाखवते. हे बघा किती क्रिस्पी झालेले आहे. आपण 2 चमचे इथे तांदळाचं पीठ यूज केले आहे, त्याच्यामुळे पण आपल्या ह्या खूप क्रिस्पी झाल्या आणि त्याच्या लेयर्स पण तुम्ही बघू शकता. हे बघा, असेच नवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत